रिठद ते सावरगाव जिरी जोड रस्ता पावसामुळे खचून जात आहे। वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर। रिठद ते सावरगाव जिरी हा रस्ता 4 किलोमीटरचा असून रिठद गावाजवळील असलेले मुंडेश्वर मंदिर, श्री शिवाजी विद्यालय महाविद्यालय लगत मुंडेश्वर पाझर तलाव आहे। या तलावाच्या काठालगत केलेला संपूर्ण रस्ता चुकीच्या पद्धतीने बनवला। हा रस्ता पावसामुळे खचून चालला असून या रस्त्याची दुरवस्था 2 वर्षातच झाली आहे। हा रस्ता संपूर्ण मातीमध्येच तयार केला असून त्या रस्त्याखाली कोणतेही दगड, धोंडे व जाडी गिट्टी नसल्याने संपूर्ण माती खचून जात आहे। गतवर्षी जिल्हा परिषद बांधकाम विभागास ही बाब निदर्शनास आणून दिली, परंतु अद्यापही या रस्त्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दखल घेतली नाही। त्यामुळे रिठद येथील सावरगाव जिरेकडे शेतात जाणारे शेतकरी व सावरगाव जिरे येथील भाजीपाला उत्पादन करणारे शेतकरी रिठद बस थांब्यावर भाजीपाला आणण्यासाठी या रस्त्यावरून ये-जा करावी लागते। त्यामुळे हा रस्ता संपूर्णपणे खचून गेला आहे। या रस्त्यावरील वाहतूक बंद होईल, आणखी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल। रस्ता वाहतुकीसाठी बंद होणार नाही याची वेळीच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी व शेतातून येणारे नैसर्गिक पाणी तलावात जाण्यासाठी सिमेंट पाईप टाकून पाण्याची विल्हेवाट लावावी अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे। स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण अरू पाटील, इंडियन न्यूज 24 साठी पाहत राहा पुढे इंडियन न्यूज 24। रस्ता खराब झाला, खचून चालला, तो दुरुस्ती करण्यात यावी।